तो म्हणायचा, माझं जीवनच सापांना वाचवण्यासाठी झालेलं आहे. त्यांना वाचवणं हा माझ्या जीवनाचा खरा अर्थ. त्याला संपूर्ण देश सर्पमॅन म्हणून ओळखत होता. 10 वर्षापासून तो अतिविषारी सापांना पकडून जंगलात सोडून त्यांना जीवनदान देण्याचं काम करत होता. हल्ली आताचे सर्पमित्र साप पकडायचे हजारो रुपये आकारतात, पण तो रुपया न घेता निस्वार्थपणे सापांना पकडत होता. त्याला यूट्यूबद्वारे जेवढी कमाई होत होती तो तेवढ्यातच खुश होता. आपल्या देशात सर्वात विषारी साप म्हणजे कोब्रा ओळखला जातो. त्याला पाहून तरी अंगाला काटा येतो, पण हा त्याचा आवडता साप होता. आत्तापर्यंत 10,000 साप वाचवले. शेवटी आपल्या आवडत्या सापाच्या दंशानेच त्याचा जीव घेतला. आम्ही बोलत आहोत सर्पपुरुष म्हणून संपूर्ण भारतात ख्याती असलेले बिहार येथील जयकुमार साहनी यांच्याबद्दल. काल दिनांक 3 मे रोजी विषारी साप चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. साप पकडत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला कोब्रा नाग चावला. चावा घेतल्यानंतरही त्यांनी नागाला आटोक्यात घेतलं. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयकुमार साहनी गेल्या 10 वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करत लोकांचे प्राण सोबतच सापांचे प्राण वाचवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. देशात त्यांना सापांचा मसिहा म्हटले जात होते. मात्र सापांना जीवनदान देणाऱ्या या सर्पमित्राचा सर्पदंशानेच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयकुमारला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. हेच कारण होते की तो प्राण्यांना वाचवण्यात नेहमीच आघाडीवर असायचा. जयकुमार साहनी यांनी सापांना वाचवतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यूट्यूबवर ते लाखो रुपयांची उलाढाल करत होते. त्यामुळे साप पकडायचे ते केवळ 1 रुपया चार्ज करायचे. गुरुवारी त्याला जवळच्या गावातून फोन आला, जिथे एक विषारी साप दिसला. जयने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. यावेळी सापाने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. घटनेनंतर लगेचच त्यांची तब्येत बिघडू लागली. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. सदर रुग्णालयात तैनात असलेले डॉक्टर संतोष कुमार म्हणाले की जयकुमार साहनी यांना सदर रुग्णालयात आणले तेव्हा खूप उशीर झाला होता. विष त्यांच्या शरीरात पसरले होते आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जय साहनीचे लग्न सुमारे 13 वर्षापूर्वी झाले होते. त्याला 2 लहान मुलं आहेत. जयचे वडील शिवलंगन साहनी म्हणाले की जयला लहानपणापासूनच प्राण्यांवर प्रेम होते आणि त्यांनी हे काम कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शिकले. तो सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात तासनतास घालवत होता. सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याने 10,000 सापांना जीवनदान दिले. त्यामुळे विजयकुमारला सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशी मागणी बिहारचे लोक करत आहे. विजयकुमार साहनी या व्यक्तित्वाबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका.